आपल्यासोबत चित्राताई वाघ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, एकंदरीत जो निकाल पाहता या सगळ्यामध्ये नेमकी कुठे चूक झाली असं वाटतं? नाही, याचे विविध कंगोरे असे आहेत. सरकारने विकासाचं काम जे केंद्र सरकारचं होतं, राज्य सरकारचं होतं, ते लोकांपर्यंत आम्ही निश्चितपणे पोहोचवले. परंतु या पराभवाचे विविध अशी कारणं आहेत, त्याच्यावरती अर्थात मीमांसा होईल. येणाऱ्या दिवसामध्ये कशा पद्धतीने झालेल्या चुका टाळून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष कसा होईल, हे काम करणं माझं आणि माझ्यासह सगळ्यांचंच त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांचं काम आहे आणि आम्ही ते निश्चितपणे करू, मला विश्वास आहे. फडणवीसांनी केंद्रातून मला मोकळं करायची मागणी केंद्राकडे करणार असं म्हटलंय, मात्र या सगळ्या मागणीकडे तुम्ही कसं पाहता? देवेंद्र फडणवीस हे अतिशय संवेदनशील असे नेता आहेत, हे आपण पाहिलं. आणि हे महाराष्ट्रालाही माहिती आहे. झालेल्या पराभवाचं जे झालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण आपल्यावरती जबाबदारी घेतली, जी कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. आम्ही सगळेही त्याला जबाबदार आहोत आणि म्हणून आम्ही देवेंद्रजींना विनंतीही केली आहे की त्यांनी असा निर्णय घेऊ नये. आणि आमच्या सगळ्यांकडनं आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब हे केंद्राच्या आमच्या नेतृत्वालाही सांगतील की देवेंद्रजींनी सरकारमध्ये राहणं ही गरज आहे. महाराष्ट्रालाही देवेंद्रजींची गरज आहे. त्यांच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर ह्या होत्या चित्राबाग. आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठेतरी आपण पाहतोय केंद्रामध्ये जाऊन आम्ही सुद्धा आपण पाहतोय एकंदरीत सरकारमध्येच राहून त्यांनी याची संघटनेला मदत करावी असं त्यांनी म्हटलं. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र.com नवीन करा.